अबीर अबीर कधीपासून फोनवर खेळतोयस? चल आता झोप, चल लवकर, उशीर झालाय. आई तुला एक विचारू का ग? विचार ना. आपल्या गुरुकुल साठी फक्त 4च ऍडमिशन राहिलेत का ग? हो रे राजा, पण तू अजिबात काळजी करू नकोस. विठुराया आहे आपल्या पाठीशी, लवकरच ऍडमिशन्स होतील. आई आपण एक काम करू, आपण ना शाळेतल्या मुलांना विचारू तो. शाळेतल्या मुलांना विचारणार? कसं विचारणार? शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, मुलं सगळी गावी गेली आहेत, मग कसं विचारणार? अगं आई, मुलं तरी गावी गेली असेल ना, तरी शाळेत कोणी ना कोणी असेल ना. बरं पण ऑफिस तर चालू असणार ना, आपण तिकडे जाऊन मुलांचे ऍड्रेस घेऊ, फोन नंबर घेऊ. आणि पुढे? पुढे काय पुढे, ऍड्रेस मिळाला की त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई बाबांची बोल म्हणतो मी. काय बोलणार त्यांच्याशी? हेच की माझी आई किती छान गाणं शिकवते ते. आई बघायचे तू, एका 8 दिवसात आपलं गुरुकुल हाऊसफुल होत असतं का नाही ते. बरं, पण मला सांग अबीर, तुला तर गाण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये ना? मग गुरुकुल सुरू करण्यासाठी एवढी का धडपड करतोयस तू? काय लपवतोयस माझ्यापासून? सांग पटकन. अय्यो, काय लपत नसतं बघ मी तुझ्या बाजून. नक्की? हाव हाव. बरं. ओवीला बोलवायचं? येणार असते की ग. अय्यो, तुझ्या मनातलं सगळं कळत असतं मला. आई आहे की नाही मी तुझी? मला माहितीये तुला ओवी का हवी आहे म्हणून. गुरुकुल सुरू झाल्यावर ओवी ऍडमिशन घेईल आणि मग तुम्हाला रोज भेटता येईल, हो की नाही? खरंच आई शोभते बघ तू माझी. शोभतेस म्हणजे आहेच मी तुझी आई. आता नाटकं बंद कर आणि सांग, हेच कारण आहे ना? हो आई, हेच कारण असतं बघ. तुला तर माहितीच आहे किती छान गाणे गात असते ते. एकदा का तिला गुरु मिळाला ना, किती एकदम छान गाणं गायलं बघ. माहितीये बाळा मला. का कुणास ठाऊक मला ही ओवीला भेटायची खूप ओढ लागली आहे. जेव्हापासून तिला पाहिलंय ना, तेव्हापासून तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाहीये. सतत मनात तिचेच विचार येत आहेत. पण बघूयात, आपल्या नशिबात असेल तर आपली आणि तिची भेट लवकरात लवकर होईल. विठुराया नक्की भेट घालून आणलं बघ. झोपा आता. हाव हाव. क्या आया. या ताई या या, बसा प्लीज. ये ताई. नमस्कार, बसा. नमस्कार. अगं मला वाटलं त्यांना काही पत्रिका बनवायची असतील किंवा मुहूर्त काढायचा असेल, पण त्यांना आपल्या गुरुकुलासाठी फॉर्म हवा होता. तर देते का? आणते मी फॉर्म. तुम्हीच त्या सावली आहात ना? मी तुम्हाला ओळखलं. अजिबात बदलला नाही हो तुम्ही. बघ मी बोलली तिला. फॉर्म आणते मी. मला हिच्या मित्राकडून कळालं आपल्या गुरुकुल बद्दल. मला माझ्या मुलीचं ऍडमिशन घ्यायचे. मला नाव ऐकलं तेव्हा वाटलं तुम्हीच असणार. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मॅम मी पण तुमची खूप मोठी फॅन आहे. किती सुंदर गातात तुम्ही. मी तुमची जवळपास सगळी गाणी ऐकली आहेत. फॅन? आईची फॅन? माझी आई कोणती हिरोईन असते का हो? अरे तुला काहीच माहित नाही. तुझी आई एकेकाळी फेमस गायिका होती. फॉर्म, हा फॉर्म आहे, हा भरून आणा तुम्ही. आणि क्लासेस सुरू होतील तेव्हा आम्ही कळू तुम्हाला. हो ठीक आहे, भरते फॉर्म. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मॅडम. मॅम एक रिक्वेस्ट होती. मला तुमच्यासोबत फोटो मिळेल काय? प्लीज प्लीज. बाळा, आपण रोज भेटूच की गुरुकुलमध्ये, तेव्हा काढूयात. काही हरकत नाही.
येतो आम्ही. असं. हे कधी ना कधी होणारच होतं. काळ खूप विचित्र असतो साबू. आपण कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला ना, तो आपल्या समोर येऊन उभा राहतोच. बाबा, आपण वर्तमानावर लक्ष देऊयात. आणि आता त्या ताई आल्या होत्या ना, बहुतेक त्या ऍडमिशन घेतीलच. म्हणजे आता फक्त 3 ऍडमिशन उरली आहेत. आई त्या काय म्हणत होत्या ग? तू आणि फेमस गायिका? अवीर, मला खूप काम आहेत, मी आवरते. आजोबा, हे वांग्या, मला काय माहित नाही हं? माझ्याकडे नाही बघायचं. तुला जर काही प्रश्न पडले असतील ना, तुझ्या आईला विचार. आजीबे, आई हो बरा. आई त्या काकू काय म्हणत होत्या ग? त्याचा अर्थ तूच तर सांग मला. खरंच आहे की काय तू मोठी गायिका असतेस का ग? मग हे तू एवढ्या वर्षांमध्ये मला का नाही सांगितलंस? सांग ना आई. अबीर, जुन्या आठवणी का उकरून काढायच्या आहेत? सगळं संपलंय आता, जाऊ दे. असं कसं संपेल ग सगळं? आई तू तर म्हणतेस ना ग नेहमी आपल्या दोघांमध्ये काही सिक्रेट ठेवायचं नाही म्हणून. मग तू का लपवलंस माझ्यापासून? मी माझं सगळं तुला सांगत असतं बघ. मित्रांचं, शाळेतलं आणि माझ्या मनातलं तर तुला कळतच. तू का लपवलंस माझ्यापासून हे? तू आधी मोठी गायिका असते ना. तुझी सगळी गाणी कुठे असते? आई सांग ना ग. अबीर, बस खाली बस. बस. शांत हो बाळा. कसं समजावून सांगू तुला? माझं ना आयुष्य खूप खडतर होतं. खूप अडचणी आल्या, पण मी कधी हार मानली नाही. कारण माझा माझ्या विठुरायावर तेव्हाही विश्वास होता आणि आजही आहे. ते असं म्हणतात ना की मागच्या गोष्टी मागेच सोडून द्यायच्या असतात. मी तेच केलं. तू माझ्या आयुष्यात येण्याआधीचं आयुष्य मी विसरून गेले. ती सावली वेगळी होती. आता ती सावली नाहीये. आता ही सावली वेगळी आहे. हिचं आयुष्य वेगळं आहे. असं समज, माझा पुनर्जन्म झालाय आता. म्हणजे आता तुझ्या समोर जी आहे ना, ती फक्त तुझी आई आहे. त्या सावलीशी मी सगळे संबंध तोडून टाकलेत आता. सगळं विसरून गेले आणि तिला फक्त मनाच्या एका कोपऱ्यात बांधून ठेवलंय मी.